काय झालं, एका व्यक्तीवरती एका अजामीन पात्र अर्थात नॉन बेलेबल गुन्ह्याचा आरोप लागला. लोक सगळे बोलायला लागतात की हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. आता याला बेल मिळणार नाही, केस संपेपर्यंत त्याला जेलमध्ये राहावं लागेल. घरामध्ये सगळे घाबरतात, कुटुंब घाबरतं. एकच प्रश्न पडतो की नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे खरंच जेलमध्ये राहावं लागतं जोपर्यंत केस संपत नाही तोपर्यंत? चला, चेकआउट करूया आपण या मागचं सत्य. मी ऍडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा आणि आज आपण बघणार आहोत नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये बेल मिळते का, मिळते तर कशी. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय बेल. बेल म्हणजे काय? तर कोर्टाच्या परवानगीनं काही अटींवरती आरोपीला तुरुंगातून बाहेर सोडलं जातं, त्याला म्हणतात बेल. बेल मिळाली म्हणजे केस संपली का? तर अर्थात नाही. बेल जरी मिळालेली असली तरी केसची ट्रायल कोर्टामध्ये तशीच चालू राहते. बरं, आता बेल जी मिळते ती दोन प्रकारामध्ये विभागली जाते. एक बेल इन अ बेलेबल ऑफेन्स आणि दुसरी बेल इन अ नॉन बेलेबल ऑफेन्स. मग आता बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय सांगा? जामीनपात्र गुन्हा. अर्थात बेलेबल ऑफेन्स मध्ये एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर बेल हा त्याचा, जामीन हा त्याचा अधिकार असतो त्यावेळेला. आणि हे कमी गंभीर गुन्हे असतात, त्यामुळे याच्यामध्ये पोलीस किंवा कोर्ट बेल द्यायला नाकारू शकत नाही. मग नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय सांगा? तर याच्यात बेल मिळत नाही असं का? तर नाही, बेल मिळते नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये पण. पण बेल हा राईट नसतो. बेल द्यायची किंवा नाही द्यायची हा कोर्टाचा अधिकार असतो, कोर्टाचं डिस्क्रिएशन असतं. मग बघा, तर नॉन बेलेबल म्हणजे बेल नाही हा गैरसमज आहे. तर नॉन बेलेबल म्हणजे बेल तुम्हाला ऑटोमॅटिक ऍज अ राईट अधिकार म्हणून मिळणार नाही. तर नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये जेल फिक्स असते, हा गैरसमज आहे. ट्रुथ हे आहे की बेलेबल ऑफेन्स मध्ये जशी बेल मिळते तशी नॉन बेलेबल मध्ये पण मिळते. फक्त बेल द्यायची किंवा नाही हे कोर्टाचं डिस्क्रिएशन असतं. मग नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये बेल द्यायचा अधिकार कुणाला दिलेला बघा? तर सेशन्स कोर्टाला आणि हायकोर्टाला हा अधिकार असतो. आणि नॉन बेलेबल मध्ये बेल ग्रँट करताना कोर्ट काय बघतं बघा? तर गुन्हा किती सिरियस आहे, गंभीर आहे. आरोपी पळून तर जाणार नाही ना? पुराव्यांमध्ये काही छेडछाड, टॅम्परिंग होण्याची शक्यता आहे का? विटनेस वरती प्रेशर येण्याची शक्यता आहे का? आरोपीचं पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, हे सगळं चेक करून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 480 आणि 483 या तरतुदीखाली सेशन्स कोर्ट आणि हायकोर्टाला स्पेशल पॉवर आहेत नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये सुद्धा बेल देण्याचं. धन्यवाद. अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.